लोक आपल्याकडे येतील. पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि आपल्या सर्वांना विनंती करत आहे की जो विषय आपण हाताळत आहोत किंवा शिकत आहोत त्या विषयाकडे आपण फक्त कान देऊन नाही तर अंतकरणाने पूर्ण लक्ष द्यावं. कारण की आपल्या आजूबाजूला असे खूप लोक आहेत जे पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत. तर त्यांच्यापर्यंत देव कसा पोहोचवायचा किंवा त्यांना देवाच्या अस्तित्वाविषयी कसं सांगायचं याच्याविषयीचा अभ्यासक्रम आहे. जरी आपण 28 तत्व शिकत असलो तरी देखील हे 28 तत्व सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी या नात्यानंच फक्त शिकून काम मध्ये महत्त्वाचं नाही, तर बाकीचे लोक जे विधर्मी आहेत, जे अविश्वासू आहेत, ते देवाला कसं ओळखतात, ते त्यांचे त्यांचे विचार देवाच्या बाबतीमध्ये काय आहेत हे आपण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून महत्त्वाचा मुद्दा किंवा पहिला प्रश्न हा आहे की ज्यावेळेस आपण विधर्मी लोकांना, हिंदू असेल, नास्तिक असतील, शीख, बौद्ध, मुस्लिम, इतर लोकांना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस आपण त्यांच्यासमोर पवित्र शास्त्र उघडू शकत नाही, कारण की ते पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत. जर तुम्ही एका मुस्लिम व्यक्तीच्या समोर गेला आणि येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं की येशू ख्रिस्त जगाच्या पापासाठी मरण पावला आणि पुनरुत्थान पावला, तर ते तुमच्या समोर कुराण ठेवतील आणि त्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त मरणच पावलेला नाही. जर तुम्ही त्यांच्यासमोर बायबल ठेवलं आणि म्हणालात की देवाचं वचन आहे आणि हे देवाचं वचन खरं आहे, बरोबर आहे, तर ते तुमच्यासमोर कुराण ठेवतील आणि म्हणतील की कुराणमध्ये लिहिले की पवित्र शास्त्र जे आहे ते दूषित आहे. काय कराल? त्या लोकांपर्यंत देव कसा पोहोचवायचा? म्हणून या जगामध्ये काल आपण शिकलो, थोडी उजळणी करूया आणि मग आपण पुढे जाऊया, कारण की ज्या गोष्टी आपण काल शिकलो त्या गोष्टी पाया आहेत. आपण सरळ सरळ पवित्र शास्त्र उघडून देवाच्या वचनाकडे गेलो असतो, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लोक विचारतील की देव अस्तित्वात आहे हे पवित्र शास्त्राच्या बाहेर तुम्ही सिद्ध करा, किंवा देव ह्या जगामध्ये आहे हे तुम्ही आम्हाला पवित्र शास्त्रातून दाखवू नका, कारण की तुम्ही पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवता, आम्ही नाही. मग त्या लोकांना तुम्ही देव कसा समजावून सांगाल? म्हणून आज किंवा ह्या 28 तत्वापैकी हे तिसरं तत्व जे आपण शिकत आहोत ते तत्व आपण सगळ्यांच्या दृष्टिकोनातून शिकत आहोत. म्हणून 3 प्रकारचे शोधणारे किंवा संशोधन करणारे लोक आहेत. 3 प्रकारचे. एक, जे लोक अविश्वासू आहेत. अविश्वासू म्हणजे ते पडताळणी करत नाहीत. पडताळणी करायच्या अगोदरच ते म्हणतात की बाबा देव ह्या जगामध्ये आहे किंवा देव या जगामध्ये नाही. म्हणजे त्यांचा विश्वासच नाही पडताळणीवरती, म्हणजे ते पडताळणीच करत नाहीत. म्हणजे जर तुम्ही म्हणाला ना त्यांना की ह्या जगामध्ये देव आहे आणि पडताळणी करून बघूया, त्याची चौकशी करूया, तर ते म्हणतील की नाही 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 नाही, आम्हाला काही गरज नाही. म्हणजे त्यांचे विचार जे आहेत तो त्यांचा शेवटचा निर्णय असतो. ते संशोधन करत नाहीत, त्याची पडताळणी करत नाहीत. बरोबर? ते फक्त प्रश्नांवरती विचार करतात. प्रश्नांवरती जसं काय की असं आहे तर तसं का, तसं आहे तर तसं का, तसं आहे तर असं का. म्हणजे अविश्वासू लोक. मी अविश्वासू म्हणजे हिंदू, मुस्लिम, नास्तिक हे म्हणत नाही. फक्त ह्यांच्या व्यतिरिक्त जर आपण सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचा विचार केला तर ते लोक देखील अविश्वासू कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. अविश्वासू म्हणजे थोडक्यात मी सर्व सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीविषयी बोलत नाहीये, मी काही सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट लोकांविषयी म्हणत आहे जे अविश्वासू कसे आहेत. तर ते पडताळणी करायच्या अगोदरच ते म्हणतात की देव अस्तित्वात आहे. म्हणजे पडताळणीच करत नाहीत. दुसऱ्या प्रकारचे लोक जे विश्वासू आहेत.
दुसऱ्या प्रकारचे लोक जे विश्वासू आहेत. विश्वासू म्हणजे काय की ते म्हणतात की देव जगात नाहीच. त्यांचा या गोष्टीवरती फार ठाम विश्वास आहे की देव जगामध्ये नाही, आणि ते पडताळणी करायच्या अगोदरच विश्वास ठेवून मोकळे होतात की देव जगामध्ये नाही. तसंच सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये पण विश्वासू लोक आहेत. ते म्हणतात की पडताळणी करायची काही गरज नाही, आम्हाला माहित आहे की देव अस्तित्वात आहे. म्हणून म्हटलं की हे दोन प्रकारचे जे लोक आहेत ते दोन प्रकारचे वेगवेगळे लोक आहेत. आणि हे लोक काय करतात की त्यांना योग्य ते संशोधन करायला आवडत नाही, किंवा त्यांना योग्य ते संशोधन करायला त्यांना गरज वाटत नाही. आणि म्हणून संशोधन करायच्या अगोदर ते एकतर देव आहे तर म्हणतील किंवा देव नाही असं तरी म्हणतील. आता जरा लक्ष द्या, तिसऱ्या प्रकारचे लोक जे आहेत ते न्यूट्रल म्हणजे विश्वासू पण नाहीत आणि अविश्वासू पण नाहीत, ते मधीच आहेत. मग ते काय करतात की बाबा आम्ही विश्वास ठेवणार नाही. कधीपर्यंत विश्वास ठेवणार नाही? जोपर्यंत आम्ही संशोधन करत नाही, पडताळणी करत नाही, तोपर्यंत आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाही. पडताळणी करू, मग आम्ही निष्कर्षाकडे पोहोचू की देव ह्या जगामध्ये आहे किंवा नाही. तर 3 प्रकारचे लोक आहेत. तर त्या 3 प्रकारच्या लोकांमध्ये आपण कुठे आहोत? आपण पडताळणी करून देव अस्तित्वात आहे, म्हणजे पडताळणी म्हणजे कोणती? फक्त पवित्र शास्त्रामध्ये नाही. पडताळणी म्हटलं की फक्त पवित्र शास्त्रामध्ये नाही, पवित्र शास्त्राच्या बाहेर जाऊन आपण देव अस्तित्वात आहे हे सिद्ध करू शकतो का? का आपल्याला देव आहे हे सिद्ध करण्यासाठी फक्त पवित्र शास्त्रच आहे? म्हणून म्हटलं की जे लोक पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत त्यांना तुम्ही कसं सिद्ध कराल की देव आहे? म्हणून मी काल एकही पवित्र शास्त्रातलं वचन न वाचता तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचा प्रयत्न केला की देव अस्तित्वात आहे किंवा नाही. आता 3 प्रकारचे लोक आहेत. एक, जे तुम्ही त्यांना पडताळणी करायला सांगितलं तरी ते पडताळणी बाजूला ठेवतील आणि म्हणतील की नाही, आम्ही अविश्वासू आहोत. दुसरे लोक जे आहेत ते पडताळणी करायच्या अगोदरच ते म्हणतील की बाबा आम्ही विश्वास ठेवतो. आणि तिसरे लोक जे आहेत ते म्हणतील की पडताळणी करूया, मग ठरवूया देव आहे का नाही. आता ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचा पुरावा द्यायचा असतो किंवा एखादी गोष्ट सिद्ध करायची असते तर त्याला पुरावा द्यावा लागतो. मग तो पुरावा कुठून आणायचा? पवित्र शास्त्रातून आणायचा का पवित्र शास्त्राच्या बाहेर जाऊन पुरावा मागायचा? जर मी तुम्हाला प्रश्न केला, आपल्या सर्वांना प्रश्न केला की पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत का की देव अस्तित्वात आहे किंवा देव अस्तित्वात नाही, हा पुरावा आहे का तुमच्याकडं? तुमचं उत्तर काय असेल? म्हणून म्हटलं की आपण फक्त ख्रिस्ती लोकांचाच विचार करून चालत नाही. तुम्ही एखाद्या ख्रिस्ती व्यक्ती जो रविवारच्या मिशनामध्ये, रविवारच्या मंडळीमध्ये असेल तर त्याच्यासमोर तुम्ही बायबल उघडू शकता आणि सांगू शकता, कारण की तो बायबलवरती विश्वास ठेवतो, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. पण इतर लोकांचं काय? त्यांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही मुस्लिम व्यक्तीकडे गेला आणि तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं की येशू ख्रिस्त मरण पावला, पूर्ण जगासाठी त्याने प्राण दिले आणि पुनरुत्थान पावला, तर ते कुराणमधून दाखवतील तुम्हाला की येशू ख्रिस्त कधी मरणच पावला नाही. मग ते म्हणतील की आमचं कुराण बरोबर का तुमचं पवित्र शास्त्र बरोबर? तुम्ही जर पवित्र शास्त्र घेऊन मुस्लिम लोकांकडे गेला आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की देवाने अब्रामाकडं इसाक होम अर्पण म्हणून मागितला, तर ते तुम्हाला सांगतील की इसाक होम अर्पण म्हणून नाही तर इस्माईल होम अर्पण म्हणून मागितलंय. कोणतं बरोबर? म्हणून आपण अशा गोष्टी लोकांसमोर मांडायच्या ज्या गोष्टीमध्ये ते काहीही बोलू शकणार नाहीत किंवा त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागतील. म्हणून अशी पातळी किंवा असं स्तर तयार करायचं ज्याच्यावरती सगळेच मान्य करतील. मग ते स्तर कोणतं? तर धार्मिक पुस्तकं आहेत जे चांगली आहे, पण आपण ते थोडं बाजूला ठेवूया आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विश्लेषण करूया आणि विचार करूया आणि त्याच्यावरती आधारित आपण सिद्ध करूया की देव अस्तित्वात आहे
किंवा नाही. आता ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो तर त्याच्यामध्ये अर्थ पाहिजे. काही गोष्ट म्हणायची आणि ती गोष्ट त्याच्यावरती विश्वास ठेवायचा हे चुकीचं आहे. म्हणजे नियम आहेत. काही गोष्टी जर स्वीकारायच्या असतील तर त्याच्यासाठी काही नियम आहेत. जर एखादा पुरावा द्यायचा असेल तर तो पुरावा जो आहे तो पुरावा स्वीकारण्यासाठी त्याच्यामध्ये अर्थ पाहिजे, त्याच्यामध्ये तथ्य पाहिजे, त्याच्यामध्ये चांगले विचार पाहिजेत. कोणत्याही गोष्टी सांगून आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. लोक कशावर पण विश्वास ठेवतील ना. आज कशावरही विश्वास ठेवतात लोक. आज त्याला म्हणतात अंधश्रद्धा. पण आपण अंधश्रद्धेमध्ये असता कामा नये. अंधश्रद्धा म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं की ती गोष्ट बरोबर आहे. तसं होऊ शकत नाही. त्या गोष्टीमध्ये अर्थ आहे का, त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे का, ती गोष्ट बरोबर आहे का, याची सर्व गोष्टीची पडताळणी करणं फार फार गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण विचार विनिमय करतो की देव अस्तित्वात आहे किंवा नाही, तर दोन्ही बाजूला तेवढंच आपण संधी दिली पाहिजे. जे लोक म्हणतात की देव अस्तित्वात आहे त्यांना देखील तेवढीच संधी द्यायची जेवढी संधी आपण जे लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही त्या लोकांना देतो. दोन्ही लोकांना तेवढीच संधी द्यायची. कशाची? मुद्दा मांडण्याची. बरं, ठीक आहे. आता आपण देव अस्तित्वात आहे किंवा नाही हा मूळ मुद्दा आपण शोधत आहोत. मला माहित आहे की आपल्या सर्वांसाठी हे आपण जे शिकत आहोत हे जरा वेगळं आहे, पण हे महत्वाचं आहे म्हणून आपण शिकत आहोत. पवित्र शास्त्र उघडलं की भरपूर आपल्याला वचनं मिळतील. आपण फक्त सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचा विचार करत नाही तर इतर लोकांचा विचार करत आहोत. नास्तिक लोक जे देवावरतीच विश्वास ठेवत नाही तर त्यांना तुम्ही सिद्ध करू शकाल का की देव अस्तित्वात आहे का? ते जे म्हणतायत की देवच नाहीये ते तुम्ही मान्य करा. त्यांनी जर पुरावा दिला, वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांनी जर पुरावा दिला, तर तुमच्याकडे काय पुरावा आहे की देव अस्तित्वात आहे? तुम्ही त्यांना कसं समजावून सांगा? तर महत्वाचा प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टीविषयी आपण विचार का करत आहोत? देवाची आपल्याला गरज आहे का? मुळात देवाची जर गरज असेल तर या सर्व गोष्टीचं विश्लेषण करणं किंवा विचार करणं हे ठीक आहे. देवाचीच आपल्याला गरज नाही, आपल्याला देवाची गरजच नाहीये, तर मग देव आहे किंवा नाही हा फरकच पडत नाही. मग आपण उजळणी करत आहोत थोडी. मला माफ करा, जरा थोडा वेळ घेत आहे. मी आणि तुम्ही जर विचार केला की देवाची आपल्याला माफ करा, आपल्याला देवाची जर गरज आहे तर ती गरज आहे किंवा नाही याचं उत्तर आपण कसं शोधायचं? तर काल आपण याच्याविषयी विचार केला आणि आपण हे म्हणालो की कल्पना करा की आपलं आयुष्य जे आहे ते 70, 80, 90 वर्षाचं आहे. जर आपण म्हणालो की या आयुष्यामध्ये आपण कोणताही निर्णय घेतला तर बदल घडून येऊ शकत नाही, काही जरी केलं तरी आयुष्य असंच असणार आहे आणि याच्यानंतर मरण पावल्यानंतर त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही, तर मग आपल्याला देवाची गरज नाही. परत एकदा सांगतो, काय म्हणालो ते परत एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जर आपण म्हणालो की 60, 70, 80 वर्षाचं जे आयुष्य आहे, 90 वर्षाचं, 100 वर्षाचं जे आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये जे दररोज आपण निर्णय घेतो, जे निर्णय आपण घेऊ त्याच्यामुळं आयुष्य बदलणारच नाहीये. जसं आहे तसं आयुष्य चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आणि 90 वर्षानंतर, 80 वर्षानंतर, 100 वर्षानंतर ज्यावेळेस आपण मरण पावू त्याच्यानंतर पुढं काहीच नाही, तर मग आपल्याला देवाची गरज नाही. देवाची गरजच काय? मग आयुष्य आहे तसंच चालणार आहे आणि आयुष्य संपल्यानंतर पुढेही काय नाही आहे, तर मग देवाची आपल्या आयुष्यामध्ये देवाची गरजच काय? मग देवाची गरज आपल्याला नाही. पण जर आपण म्हणत आहोत की ह्या आयुष्यामध्ये जे आपण निर्णय घेतो ते निर्णय जे आहेत ते निर्णय आपल्याला बदलण्यासाठी मदत करतात, जे निर्णय आपण घेतो ते निर्णय आपलं आयुष्य बदलतात, आणि जर आपण मरण पावलो 90, 80, 100 वर्षानंतर, त्याच्यानंतर देखील आपल्याला पुढं काहीतरी आहे असं माहीत आहे किंवा जाणवतं, तर मग आपल्याला देवाची गरज आहे. का? कारण की निर्णय पण बदलायचे आहेत, आयुष्य पण बदलायचं आहे, आणि हे आयुष्य बदलण्यासाठी आपण
आपल्या पलीकडे विचार केला पाहिजे आणि आयुष्य संपल्यानंतर देखील जर एखादी गोष्ट आहे तर मग आपल्याला देवाची गरज आहे. आता आपण अभ्यासक्रमाकडे जाऊया. महत्वाचे मुद्दे मांडत आहे, जास्त मुद्दे मांडत नाही, महत्वाचे मुद्दे मांडत आहे आणि थांबत आहे. जर आपल्याला वाटतं की हा निसर्ग जो आहे, मग ह्या निसर्गामध्ये फुलं आहेत, झाडं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर आपण टप्प्याटप्प्यानं बघूया की या निसर्गामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. मुद्दा नंबर 1, ह्या निसर्गामध्ये सजीव गोष्टी आहेत. सजीव, बरोबर, सजीव गोष्टी जे जिवंत आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये ते वाढ होत आहे, त्यांना म्हणायचं सजीव. म्हणजे झाड हे सजीव गोष्ट आहे, बरोबर. आता फुलं जे आहेत ते सजीव गोष्टी आहेत, बरोबर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर नियम आहे की सजीव गोष्टी ज्या आहेत त्या सजीव गोष्टी आपोआप ह्या भूतलावरती येतील का? म्हणजे थोडक्यात, जर तुम्ही तुमच्या घराचा विचार केला, 4 भिंतीचा विचार केला, चौकटीचा विचार केला, छताचा विचार केला, पायाचा विचार केला, तर ते घर जे निर्जीव आहे ते निर्जीव घर बांधण्यासाठी तुम्हाला एका सजीव व्यक्तीची गरज आहे. म्हणजे निर्जीव गोष्ट जरी असली तर ते घर बांधायसाठी तुम्हाला असा गौंडी पाहिजे, असा व्यक्ती पाहिजे जो जिवंत आहे. मृत व्यक्ती, मृत गौंडी किंवा मृत व्यक्ती ते घर जे निर्जीव आहे ते बांधू शकणार नाही. कोणतंही तुमचं घर घ्या, तुमची गाडी घ्या, तुमच्या घरातल्या वस्तू घ्या ज्या निर्जीव आहेत, त्या निर्जीव गोष्टी तयार करण्यासाठी जर सजीव माणसाची गरज आहे, तर जे झाड, जे फूल, जो निसर्ग सजीव आहे त्याच्यासाठी सजीव व्यक्ती म्हणता येणार नाही, सजीव वस्तूचीच गरज आहे. सजीव वस्तूचीच गरज आहे. म्हणजे सजीव वस्तू जे आहे त्याची जी निर्मिती करायची किंवा ते अस्तित्वात आणायचं, तर सजीव व्यक्तीचीच गरज आहे किंवा सजीव वस्तूचीच गरज आहे. हा नियम असला पाहिजे किंवा हा नियम आहे. दुसरी गोष्ट, निसर्गामध्ये आपण दुसऱ्या गोष्टीचा विचार करूया. आपण झाड, फूल या सजीव गोष्टीचा विचार केला. आता प्राणी आणि पक्षी यांच्याविषयी विचार करूया. कोणताही प्राणी घ्या निसर्गामध्ये, सिंह घ्या किंवा कोणताही प्राणी घ्या, पक्षी घ्या. पक्ष्यांमध्ये तुम्ही चिमण्यांचा विचार करा, कावळ्यांचा विचार करा. आता हे फक्त सजीवच नाही आहेत, तर हे विचार करणाऱ्या वस्तू आहेत, विचार करणारे हे घटक आहेत. म्हणजे थोडक्यात काय, सिंह घ्या किंवा कोणताही प्राणी घ्या, तो विचार करतो. तो फक्त सजीवच नाही तर तो विचार करतो. म्हणजे झाड सजीव आहे, झाड विचार नाही करत. फूल सजीव आहे, फूल विचार नाही करत. पण प्राणी जो आहे तो सजीव पण आहे आणि विचार पण करतो. मग पक्षी जो आहे तो सजीव पण आहे, जिवंत पण आहे आणि तो विचार देखील करतो. आता जो सिंह आहे, कल्पना करा की सिंहाचा आपण विचार करूया. तो सजीव पण आहे आणि तो विचार करतो की कधी भक्ष्य पकडायचं, कोणतं भक्ष्य पकडायचं, कसं भक्ष्य पकडायचं, या सर्व गोष्टीचा विचार तो करतो. पक्ष्यांच्या बाबतीत पण तेच. पक्षी सजीव आहेत, त्यांच्यामध्ये जीव आहे, त्यांच्यामध्ये प्राण आहे आणि ते विचार करतात की कोणता त्यांचा भक्ष्य असावा, कधी भक्ष्य पकडावा किंवा कसा भक्ष्य पकडावा, या सर्व गोष्टीचा ते विचार करतात. मग नियम आहे की जर ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी सजीव आहेत आणि विचार करणारे आहेत, त्या गोष्टी जर अस्तित्वात आणायच्या असतील तर त्या आपोआप अशा अस्तित्वात येऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी जी वस्तू सजीव आहे, जी वस्तू विचारवंत आहे, तीच गोष्ट ह्या सजीव आणि विचारवंत गोष्टींना काय करू शकतात, अस्तित्वात आणू शकतात. मी आशा करतो की ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या गोष्टी आपल्याला समजत आहेत. नियम आहे की जर सजीव गोष्ट आहे तर ती अस्तित्वात आणण्यासाठी आपोआप ती गोष्ट अस्तित्वात येऊ शकत नाही, त्याच्यासाठी सजीव गोष्टच पाहिजे. जर एक गोष्ट सजीव आहे आणि विचार करणारी आहे तर ती गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी एक अशी गोष्ट पाहिजे, अशी वस्तू पाहिजे जी सजीव आहे आणि विचार करणारी आहे. आता
कोणती अशी गोष्ट आहे या जगामध्ये जी सजीव आहे आणि विचार करणारे आहे? तीच गोष्ट बाकीच्या सजीव गोष्टी किंवा निर्जीव गोष्टी आणि विचार करणाऱ्या गोष्टी किंवा न विचार करणाऱ्या गोष्टींना देखील काय करू शकते? अस्तित्वात आणू शकते. म्हणून म्हटलं की पवित्र शास्त्राच्या बाहेर निसर्ग आपण पाहतो, झाड पाहतो, फूल पाहतो, प्राणी पाहतो, पक्षी पाहतो. याच्यासाठी कोणीही ख्रिस्ती असणं गरजेचं नाही. नास्तिक मनुष्य देखील ह्याच गोष्टी बघतो. मुस्लिम असू दे, हिंदू असू दे, बौद्ध असू दे, शीख असू दे, कोणत्याही पंथातला कोणत्याही धर्मातला व्यक्ती असू दे, सर्वांना निसर्ग माहीत आहे. असा कोणताही व्यक्ती नाही जो म्हणू शकत नाही की बाबा मला निसर्ग माहीत नाही. म्हणून त्यांना त्यांच्या पातळीवरती कसं बोलायचं ते मी तुम्हाला आज सांगत आहे. आता जरा लक्ष द्या. थॉमस एडिसन अल्वा ज्यांनी बल्बचं संशोधन केले, जे बल्ब तुम्ही आता सध्या सुरू केलेले आहेत तुमच्या खोलीमध्ये, ते बल्बचं संशोधन जे आहे, संशोधन, निर्मिती नाही, निर्मिती वेगळं, संशोधन वेगळं. ते संशोधन जे त्या बल्बचं केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे थॉमस एडिसन अल्वा. तर ते एक वेळेस प्रवास करत असताना ते पवित्र शास्त्र वाचत होते. एवढा मोठा संशोधक पवित्र शास्त्र वाचत होता, त्याचा देवावरती विश्वास होता. मग एक दुसरा संशोधक त्यांच्या समोर आला. तो थॉमस एडिसन अल्वा जे संशोधक होते ते तरुण होते संशोधक. त्यांच्यापेक्षा वयोवृद्ध, त्यांच्यापेक्षा अनुभवी संशोधक त्यांच्या समोर त्या प्रवासामध्ये त्यांच्यासमोर बसलेला त्यांना दिसला. आणि तो वयोवृद्ध आणि अतिशय हुशार आणि अनुभवी वैज्ञानिक किंवा संशोधक म्हणाला की थॉमस एडिसन अल्वा, काय हे बायबल घेऊन बसलाय आणि काय हे तुम्ही पवित्र शास्त्र वाचताना काय हे धार्मिक पुस्तक घेऊन बसलेला आहात? ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे. ते म्हटले की ह्या गोष्टी ज्या निसर्गामध्ये आलेल्या आहेत ह्या अशाच आलेल्या आहेत. कोण म्हटलं तर अनुभवी, तो संशोधक जो अनुभवी आहे, जो देवावरती विश्वास ठेवत नाही, तो म्हणाला की या सर्व गोष्टी अशाच आलेल्या आहेत. देव ह्या गोष्टीच्या पाठीमागं नाही, देवाचं अस्तित्व जगामध्ये नाही. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशाच उत्पन्न झालेल्या आहेत. देवाचा ह्याच्यामध्ये काही तीळ मात्र संबंध नाही किंवा त्याचा काही ह्याच्यामध्ये हातभार नाही. मग थॉमस एडिसन अल्वा ज्यांनी बल्बचं संशोधन केलं ते म्हणाले त्या व्यक्तीला की ठीक आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, तुम्ही माझ्या संशोधन करणाऱ्या ठिकाणी या. मग हा वयोवृद्ध व्यक्ती जो अतिशय हुशार आहे, संशोधक आहे, अनुभवी आहे, हा त्यांच्या घरी गेला. आणि हा तरुण थॉमस एडिसन अल्वा त्यानं त्याच्या घरी बोलवल्यानंतर त्यानं काय केलं, एक खोली उघडली. आणि त्या खोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू होत्या, वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सुरू होतं. आणि ह्या वयोवृद्ध व्यक्तीला म्हणाला की ह्या सर्व गोष्टी बघितल्या का तुम्ही? आणि मग तो वयोवृद्ध संशोधक म्हणाला की हां, ह्या सर्व गोष्टी दिसत आहेत मला. ह्या कुणी बनवल्या? ह्या कधी बनवल्या तुम्ही? तर तो म्हटला की ह्या गोष्टी काय मी बनवल्या नाहीत, ह्या आपोआपच या खोलीमध्ये आल्या. यातली एकही गोष्ट मी तयार केली नाही, आपोआपच ह्या गोष्टी ह्या खोलीमध्ये आल्या. मग तो वयोवृद्ध अनुभवी संशोधक म्हणाले, असं कसं शक्य आहे? आपोआपच गोष्टी खोलीमध्ये कशा येतील? आपोआपच ह्या सदृश्य गोष्टी आपोआपच तयार कशा होतील? मग थॉमस एडिसन अल्वा म्हणाला की जर ह्या गोष्टी तुम्हाला दिसतायत, त्या गोष्टी जर अस्तित्वात आपोआपच येत नाहीत, तर ज्या सजीव गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टीमध्ये विचार आहे त्या गोष्टी आपोआप कशा येऊ शकतील? विचार करायचा. म्हणजे लोक ज्या पातळीवरती तुम्हाला प्रश्न विचारतात त्या पातळीवरती उत्तर त्यांना कसं द्यायचं हे आपण शिकायचं चाललंय. एकही पवित्र शास्त्रामधलं वचन मी उचललेलं नाही, एकही. अशातला भाग नाही की आपण पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवत नाही किंवा ठेवतो. भाग तो नाही आहे. भाग हा आहे की आपण लोकांना कसं जिंकायचं. म्हणजे जर आपण पवित्र शास्त्रातूनच देवाचं वचनाद्वारेच फक्त जर आपण सांगू शकत असेल की देव अस्तित्वात आहे, तर मग आपण फक्त ख्रिस्ती लोकांनाच जिंकू शकतो, बाकीच्या लोकांना आपण जिंकू शकणार नाही किंवा नास्तिकाला जिंकू शकणार नाही. दुसरा मुद्दा, लोक प्रश्न विचारतात
सर्वसाधारणतः ख्रिस्ती लोक देखील मला काही काही वेळेस प्रश्न विचारतात की पाळक साहेब, ब्रदर, जर देव अस्तित्वात आहे तर एवढे त्रास संकट आयुष्यामध्ये का आहेत? एवढे लोक एकामेकाला मारून टाकत आहेत, जीव घेत आहेत, प्राण घेत आहेत, एवढा अत्याचार होत आहे, एवढं वाईट गोष्टी, चोरी लबाड या सर्व गोष्टी होत आहेत, भ्रष्टाचार होत आहे. देव खरंच जगामध्ये आहे का? देव अस्तित्वात आहे का? तुम्हाला हे उदाहरण माहीत असेल आणि ते उदाहरण फार महत्वाचं आहे. कल्पना करा की एक भिकारी माणूस आहे, ज्याची दाढी वाढलेली आहे, ज्याच्या डोक्यावरती फार केस वाढलेले आहेत. त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही विचारायचं की बाबा, तू असा का आहेस? अशी परिस्थिती तुझी का आहे? मग जो व्यक्ती असा विचारतो ना प्रश्न की बाबा देव अस्तित्वात आहे का, की एवढे सगळे त्रास संकट आहे, तर त्या व्यक्तीला विचारायचं की बाबा, हा भिकारी बघ, हा भिकारी बघ, ह्या भिकाऱ्याकडं दाढी आहे, म्हणजे फार केस याचे वेगवेगळे, अवतार जो आहे तो फार विचलित आहे, फार म्हणजे सहन करण्यासारखा नाही आहे. तर मला सांग की हा भिकारी जर असा आहे तर त्याचा अर्थ आहे की ह्या जगामध्ये न्हावी जे आहेत ते न्हावी नाहीत, असं मी म्हणू शकतो का? मग तो व्यक्ती म्हणेल, नाही नाही नाही, भिकारीचे दाढी वाढले, केस वाढले, त्याचा अर्थ असा नाही की न्हावी नाहीये, न्हावी आहे, पण हा व्यक्ती त्या न्हाव्याकडे गेलेला नाहीये. मग त्या व्यक्तीला म्हणायचं की बरोबर आहे, हा व्यक्ती त्याचे दाढी आणि केस वाढलेले, त्याचा अर्थ असा नाही की ह्या जगामध्ये न्हावी नाही आहेत. न्हावी आहेत, पण हा व्यक्ती त्या न्हाव्याकडे गेला नाही, किंवा न्हावी जो आहे तो एका ठिकाणी आहे, हा व्यक्ती त्याच्याकडे गेला नाही, म्हणून याची अशी परिस्थिती आहे. तसंच या जगामध्ये त्रास संकट आहेत, हाल अपेष्ट आहेत, लोकांना त्रास होत आहे, त्याचा अर्थ असा नाही की लोक जे आहेत त्या लोकांना, म्हणजे देव ह्या जगामध्ये नाही, हे लोक त्या देवाकडे गेलेले नाही आहेत. दोन गोष्टी बंधूने बघून, हाल अपेष्टा जर आयुष्यामध्ये आहेत तर आपल्याकडं प्रश्न पडतो की देव ह्या जगामध्ये आहे का नाही. तर त्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. जर आपण देवाकडे गेलो तर आपल्या हाल अपेष्टा कमी होतील, किंवा जर आपण देवाकडे गेलो त्या हाल अपेष्टामध्ये तर आपल्या वेदना कमी होतील. हाल अपेष्टा कमी नाही होणार. दोन गोष्टी, दोन्हीपैकी एक तर नक्कीच होईल. जर आपण हाल अपेष्टामध्ये, त्रास संकटामध्ये देवाकडे गेलो तर एक तर तो देव आपल्या हाल अपेष्टा कमी करेल, किंवा त्या हाल अपेष्टा सहन करत असताना त्या वेदना तरी कमी. दोन्हीपैकी एक तर देव नक्कीच कमी करेल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन सांगतं आपल्याला की माफ करा, आपण हा विचार करत आहोत की देव अस्तित्वात आहे किंवा नाही. म्हणून आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देव अस्तित्वात आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी पवित्र शास्त्राच्या बाहेर आपल्याला पुरेसा अनुभव किंवा पुरेसे पुरावे आहेत जे आपल्याला सांगू शकतात किंवा सिद्ध करू शकतात की पवित्र शास्त्राच्या बाहेर देखील जाऊन आपण हे सिद्ध करू शकतो की देव अस्तित्वात आहे. देव नाही तर हे निसर्ग जो आहे तो निसर्ग नाही. म्हणून आज माझी विनंती आहे, माझी कळकळीची नागराची विनंती आहे की हे जे संदेश आपण शिकत आहोत, हे संदेशावरती आपण विचार विनिमय केला पाहिजे. या संदेशावरती आपण पडताळणी केली पाहिजे. आपण असंच पडताळणी न करता जर आपण असाच विश्वास ठेवला की देव अस्तित्वात आहे तर आपण फक्त ख्रिस्ती लोकांनाच भेटू शकतो आणि ख्रिस्ती लोकांनाच सांगू शकतो, किंवा जास्तीत जास्त जे लोक देवावरती विश्वास ठेवतात त्यांना, नास्तिकांना आपण जिंकू शकणार नाही. म्हणून पडताळणी करायची आणि ती पडताळणी केल्यानंतर आपण पुरावे शोधायचे. कारण की कोणताही न्यायालय तुम्ही घ्या, जिल्हा सत्र न्यायालय घ्या, उच्च न्यायालय जे राज्याच्या राजधानीमध्ये असतं ते घ्या, किंवा सर्वोच्च न्यायालय जे देशाच्या राजधानीमध्ये असतं ते सर्वोच्च न्यायालय घ्या, कोणत्याही ठिकाणी जो पुरावा आहे त्या पुराव्यावरतीच निर्णय घेतला जातो. कळालं का? म्हणून बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पुरावे दोन्ही बाजूला असू शकतील की देव आहे आणि देव नाही. मग काय कराल? जर नास्तिकानं पुरावा दिला की देव नाही आणि त्याच्याकडं 5 पुरावे आहेत, कल्पना करा,
शेवटचा मुद्दा आहे, थांबणार आहोत. नास्तिकाकडे 5 पुरावे आहेत की देव नाही. पण आपल्याकडं पवित्र शास्त्राच्या बाहेर 10 पुरावे आहेत की देव आहे. तर तुम्हाला माहित आहे का की पुरावा कोणता घेतला जातो किंवा कोणत्या बाजूकडं जास्त लक्ष दिलं जातं? ज्या बाजूला जास्त पुरावा आहे ती गोष्ट खंबीर मानली जाते. ज्या ठिकाणी पुरावा कमी आहे ती गोष्ट गृहीत धरली जात नाही. म्हणून मी उदाहरण सांगतोय की जर नास्तिकाने सांगितलं की 5 पुरावे मी तुम्हाला दिलेले आहेत की देव अस्तित्वात नाही, पण आपण जर 10 पुरावे दिले की देव अस्तित्वात आहे, तर 10 पुरावे जे आहेत त्याच्यामध्ये वजन जास्त आहे. म्हणून कल जो आहे तो आपण 10 पुराव्यांकडे दिला पाहिजे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की देव अस्तित्वात आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, माझी कळकळीची नागराची विनंती आहे की हे जे रेकॉर्डिंग जे केलेलं आहे, जे व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेले आहेत, ह्याच्यावरती वारंवार विचार करूया. ह्याच्याविषयी आपण येणाऱ्या दिवसामध्ये जास्त शिकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की देव अस्तित्वात आहे का. मी पुरावे देत आहे, सादर करत आहे, याच्यापेक्षा जास्त पुरावे मी देणार आहे की देव अस्तित्वात आहे किंवा नाही. आपण पडताळणी करत आहोत. पडताळणी केल्याशिवाय आपण निष्कर्षाकडे जायचं नाही. पडताळणी करायची मग निर्णय घ्यायचा की देव अस्तित्वात आहे किंवा नाही. आपण याच्याविषयी दुसऱ्या दिवशी, पुढच्या दिवशी, येणाऱ्या दिवसामध्ये जास्त शिकणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.